स्टार्टरमध्ये आज काहीतरी वेगळं बनवूया. चला तर मग बनवूया आपण क्रिस्पी बेबी कॉर्न. मस्त चमचमीत रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करून बघा. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 125 ग्रॅम बेबी कॉर्न घेतलेले आहेत मी, 1 टेबलस्पून आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, 1/4 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून कुटलेली काळी मिरी, अर्धा टीस्पून जिरा पावडर, चिमूटभर हळद, 10 ते 12 कढीपत्ते, 1 टेबलस्पून तांदळाची पिठी, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, तेल. बेबी कॉर्नला स्वच्छ धुवून आपण या प्रकारे कापून घेऊया. आडवे आडवे स्लिट करायचे हे बेबी कॉर्न, म्हणजे फ्राय होताना ते व्यवस्थित फ्राय होतात आणि छानही लागतात. अशा प्रकारे आपण सगळे बेबी कॉर्न आता कट करून घेतलेले आहेत. आता आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि ह्यात मीठ टाकून घेऊया. पाणी थोडं गरम झालं की ह्यात आपले कट केलेले बेबी कॉर्न टाकून त्याला उकळी येऊ द्यायची. बेबी कॉर्न हे कवळे असल्यामुळे पटकन शिजतात, म्हणून साधारण 3 ते 4 मिनटंच आपल्याला ह्याला बॉईल करायचं आहे. इथं आपण साधारण 80% आपले बेबी कॉर्न शिजवून घेतो आहे, बाकीचे आपले फ्राय करताना शिजतील. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की हे बघा, आता उकळी यायला लागली आहे आणि ते शिजत आले असं आपल्याला दिसते. इथं आपण गॅस बंद करून टाकायचा आणि हे सगळं बेबी कॉर्न एका जाळीवरती काढून घ्यायचं आणि त्याला थंड व्हायला ठेवून द्यायचं. थोडं थोडं चमच्याने ह्याला पसरून घ्यायचं आणि ह्याला आपण थंड व्हायला ठेवून देऊ. जाळीच्या खाली एक भांडं ठेवायचं, म्हणजे एक्सेस पाणी अजून असेल तर निथळून जाईल. थंड झाल्यावर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बेबी कॉर्न काढून घेऊया. मस्त चटपटीत रेसिपी आहे आणि फटाफट होते, एकदम भारी लागते. यावरती आता आपण चॉप केलेला कढीपत्ता टाकूया, कुटलेली काळी मिरी, जिरे पावडर टाकूया, लाल तिखट टाकूया, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूया, कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया, आणि तांदळाची पिठी टाकून घेऊया. वरती आपण थोडं मीठ टाकून घेऊया. लक्षात ठेवा की आपण बॉईल करतानाही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया. आता मीठ टाकून झालं की आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. पहिले कोरडंच हे सगळं मिक्स करून घेऊया. हे कढीपत्ते जे आपण चॉप करून टाकलेत या रेसिपीमध्ये, हे फ्राय केल्यावर क्रिस्पी आणि खूप मस्त टेस्टी लागतात. सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हाताने. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर याच प्रमाणात तुम्ही तुमचे बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स वाढवा. आता ह्याला अगदी थोडंसं आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी शिंपडून, फक्त कोट होण्यापुरतं आपल्याला पाणी हवं आहे, जास्त पाणी नको आहे. बेबी कॉर्न आपण बऱ्याच प्रकारे वापरू शकतो. आपण पुलावमध्ये टाकू शकतो, ह्याचे बरेचसे आपण डिशेस बनवू शकतो, पण ही अगदी मस्त स्नॅक्स म्हणून खाणारी डिश आहे. छान कोट झालं आहे बघा सगळं. इथं आपण हळद टाकूया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लास्टला हळद टाकल्याने गोल्डन रंग जो तळताना येतो तो अतिशय खुलून येतो, म्हणून आपण इथं हळद टाकतोय. छानपैकी सगळं मिक्स करून घेऊया.
तुम्ही बघू शकता व्यवस्थित बॅटर कोट झालं आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यातच आपण आपले बेबीकॉर्न टाकून त्याला फ्राय करून घेऊया. चमच्याने ह्या प्रकारे बेबीकॉर्न आणि कढीपत्ता आपल्याला त्याच्यात सोडायचे आहेत कढईमध्ये. मस्त छान गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये हे बेबीकॉर्न्स थोडे आलटीपलटी करत राहा, म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित ते फ्राय होतील. मस्त खूपच छान फ्राय होत आहेत आणि तांदळाच्या पिठी आणि कॉर्नफ्लॉवरनी ह्याला खूप छान क्रिस्पीनेस येतो. चटपटीत अशी ही बेबीकॉर्नची रेसिपी घरात सगळ्यांना नक्कीच आवडणार, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा. झालेत आता आपले हे कॉर्न फ्राय, ह्याला आपण काढून घेऊया. खूपच सुंदर फ्राय झालेत आपले हे बेबीकॉर्न. तुम्ही बघू शकता मस्त असा हा गोल्डन ब्राऊन रंगाला एकदम भारी भन्नाट वाटतंय. हे सगळे आपण तेलातनं काढून घेऊया. तेल पूर्णपणे व्यवस्थित निथळून ह्याला टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. कढीपत्ताही त्यात सुंदर फ्राय झालाय. मस्त छान टी टाइम स्नॅक किंवा छोट्या भुकेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे हा. आता वरून आपण ह्याला मस्तपैकी चाट मसाला भुरभुरूया आणि हे टेस्टी आणि डिलिशियस क्रिस्पी बेबीकॉर्न खायला रेडी आहे. गरमागरम क्रिस्पी कॉर्न सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि अशाच रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.